कृष्ण आंधळे जो सर्कल केलेला आपल्याला दिसतोय तो कृष्ण आंधळे आणि कृष्ण आंधळे अजून ताब्यात आलेला नाहीये। बघा आता 4 नावं आम्ही तुम्हाला दाखवतो। वाल्मिक कराड, बाळाजी तांदळे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या सगळ्यांना पकडलं गेलेलं आहे। एकूण 7 आरोपी आहेत। ही दृश्य, हा पहिला पिवळ्या रंगातल्या शर्टला वाल्मिक कराड, बालाजी तांदळे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले। कुणाचं ऑफिस होतं? विष्णू चाटेचं ऑफिस होतं। 10 वाजताच्या दरम्यान सकाळी ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशी वाल्मिक कराड केजला होता आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये होता, हे स्पष्ट होतं या दृश्यांमधून। त्यानंतर आवादा कंपनीकडे खंडणीसाठी फोन केला। त्यात सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे, हा जो विष्णू चाटे आहे त्याने हे स्पष्ट केलंय आपल्या जबाबात की वाल्मिक कराड यांनी माझ्या फोनवरून तो फोन लावला आणि खंडणी मागितली। ही ती सगळी दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये वाल्मिक कराड या सगळ्यांसोबत होता, हे स्पष्ट होत आहे। या सगळ्यांवर आधी मकोका लागला हत्या प्रकरणासंदर्भातला। आता हा जो गोल केलेला आहे, हा गोल केलेला जो चेहरा आम्ही तुम्हाला दाखवतोय तो आहे कृष्ण आंधळेचा, ज्याला अजून पकडलं गेलेलं नाही। बघा 45 दिवस झालेत, अजून या कृष्ण आंधळेला पकडलं गेलेलं नाहीये। बाकी एकूण 7 आरोपी आणि लोकेशन सांगितलं तो सोनावणे 8वा आरोपी या सगळ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। बालाजी तांदळे आपल्याला दृश्यात दिसतोय, सुदर्शन घुले दिसतोय, हा जरा लेमन कलरचा जो शर्ट आहे त्याच्यामध्ये हा सुदर्शन घुले आहे। हे सगळे जण एकत्र होते ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशीची, त्या क्षणाची ती दृश्य आहेत। प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण अधिक बोलूया। सिद्धार्थ, धक्कादायक व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय पण तो 45 दिवसांनी समोर आलाय। याच्यात स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड या सगळ्यांबरोबर होता त्या दिवशी ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, गुन्हा दाखल झाला, काय सांगाल? हे बघा सुवर्ण, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंब हा जे काही मयत संतोष देशमुख आहे त्यांच्या कुटुंबाने फार सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचे उल्लेख केलेले आणि आरोप केलेले की या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड कशा पद्धतीने आहेत, पोलिसांची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सातत्याने मांडल्या। मात्र तपासाचा भाग असेल किंवा इतर काही पुरावे गोळा करायचे असतील म्हणून SIT असेल, CID असेल किंवा इतर एजन्सीजनी ते मान्य केलं नाही, त्यावर बोलणं टाळलं। मात्र आता एक एक गोष्टी सगळ्या या समोर येत आहेत आणि त्या पुराव्या सहित येत आहेत। त्यामुळे आता जे काही बहाणेबाजी असेल आरोपीला वाचवण्यासाठी त्यांची आता तोंड बंद होतील असं देशमुख कुटुंबाच्या वतीनं म्हणण्यात आलं आणि हा व्हिडिओ स्वतः देशमुख कुटुंबियांनी सुद्धा समोर आणलेला आहे, त्यांनी सुद्धा तो व्हायरल केलेला आहे व्हिडिओ। निश्चितपणे धक्कादायक आणि तपासासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असू शकेल। पण मग सिद्धार्थ, आतापर्यंत इतके दिवस म्हणजे धनंजयने टोकाचं पाऊल उचलेपर्यंत, त्या दिवशी तुम्ही पण मसाजोगला होतात, टोकाचं पाऊल उचलेपर्यंत हा व्हिडिओ का नाही समोर आला? तपास यंत्रणा, पोलीस त्याच्या सोबत आहेत, वाल्मिक कराडला वाजवतायत असा जो आरोप होत होता तो खरा ठरतो मग यामुळे? निश्चित धनंजय देशमुखकडे हे व्हिडिओ असतील किंवा आणखी काही फोटो आहेत, फोटोच्या गाडीचे फोटो आहेत, त्यांच्याकडे बरेच पुरावे आहेत आणि ते पुरावे त्यांनी CIDला असेल SITला दिले असं त्यांनी त्यावेळेस मला स्वतः धनंजयने म्हटलं होतं। मात्र या सगळ्या पुराव्यांच्या बद्दल मी आता बोलू शकत नाही कारण तपासाचा भाग आहे। मात्र त्या पद्धतीने तपास एजन्सीज करत नाही म्हणून मनस्ताप झाला आणि त्या मनस्तापाच्या मध्ये त्यांनी ज्या दिवशी आंदोलन केलं तो त्या दिवशी त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं की या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तपास यंत्रणा का टाळतायत आणि त्याचा कडोलेट होऊन त्यांनी त्या दिवशी आंदोलन केलं। मात्र त्या दिवशी SP आणि SITचे लोक धनंजयला भेटले आणि त्यांनी स्पष्टपणे त्यांना आश्वासन दिलं की जे काही पुरावे तुम्ही देताय त्याला आम्ही गांभीर्याने घेऊ आणि त्याबद्दल पावलं उचलू आणि त्यानंतर धनंजयनी जो आहे आपलं आंदोलन मागे घेतले। निश्चित एक गोष्टी धक्कादायक गोष्टी आता पुढे येतील सुवर्णा। हो, पण सिद्धार्थ आतापर्यंत तर वाल्मिक कराडचे या सगळ्यांशी संबंध आहेत असं सुद्धा पुढे आणलं जात नव्हतं। आता तर यांचे संबंधही समोर आले आणि एक मोठा आरोप आता विरोधक करतायत की या वाल्मिक कराडला फक्त यंत्रणा वाचवत होत्या तर नाही, स्थानिक मंत्री सुद्धा वाचवत होते।
सुवर्ण निश्चितपणे ज्यावेळेस त्यांना अटक झाल्याच्या नंतर जे 2 मोबाईल सापडले होते आणि त्यामध्ये जो सीडीआर सापडला होता त्यामध्ये 16 कॉल त्या ठिकाणाहून गेल्याचे आपण माहिती ब्रेक केली होती आणि ती माहिती सुद्धा आपल्याला फार खात्रीलायक दिली होती. त्याच वेळेस वाल्मिक कराड आणि आरोपींमध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्यामध्ये त्या 3 तासामध्ये 16 कॉल वाल्मिक कराड यांना झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्याचमुळे त्याच बेसवर जे आहे मकोका सुद्धा पोलिसांनी कोर्टासमोर लावण्याची मागणी केली आणि कोर्टाने सुद्धा ती मागणी केलेली आहे. निश्चितपणे वाल्मिक कराड यांच्याबद्दलचे काही पुरावे SIT CIDच्या हाती लागलेले आणि त्या पुराव्याच्या आधारावर वाल्मिक कराडवर मकोका सुद्धा लावण्यात आलेला आहे. त्या पद्धतीनं त्या तपास सुद्धा झालेला. निश्चित तपास यंत्रणा थोडे उशिरा पुरावे भेटत असतील किंवा पुराव्यांबद्दल खात्रीलायक सगळ्या गोष्टी भेटत नसतील म्हणून तपास यंत्रणा चूप होती का तपास यंत्रणा तसं पब्लिकली येऊन बोलू शकत नाही. मात्र ते त्यांचं काम करत होते म्हणून त्याचा रिझल्ट आहे की एकंदरीत तपास यंत्रणावर पूर्ण संशय घेणं सुद्धा योग्य नाही. देशमुख कुटुंब सुद्धा आता संशय घेत नाही कारण मकोका लावल्यानंतर त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालेलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा निश्चितपणे उशिरा पाऊल टाकत होती पण एक पाऊल व्यवस्थित टाकत होती. त्याचे पुरावे आता समोर येत आहे. बरोबर. कितपत महत्त्वाचे हे पुरावे हे व्हिडिओ ठरतील कारण यामध्ये तर विष्णू चाटे आणि इतर सगळे आरोपी आणि वाल्मिक कराडचे संबंध पण प्रस्थापित होत आहेत. यामध्ये हे पण दिसतंय की कुठल्या दिवशी कुठल्या वारी आणि किती वाजता हे सगळे एकत्र होते आणि त्याच वेळी गेलेला फोन जो विष्णू चाटेने आपल्या जबाबात पण म्हटलंय की माझ्या फोनवरून वाल्मिक कराड बोलले. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तपासात. हे बघा एवढ्या महत्वाच्या आहेत या की वाल्मिक कराडांची बाजू मांडणाऱ्या वकिलांसाठी आता तोंड बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते कमजोर पडू शकतात कारण हा पुरावा अत्यंत महत्वाचा आहे आणि मकोका ज्यावेळेस लावला गेला त्यावेळेस तपास यंत्रणांनी जे आरोपी आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यात कसा संबंध आहे यांचे CDR काढलेले आहेत आणि अनेक गुन्हे यांनी सोबत केलेले म्हणजे संघटित गुन्हेगारी यांची आहे आणि एकंदरीत टोळीने हे गुन्हे करतात. हा आरोप आता सिद्ध करण्यासाठी हा पुरावा अत्यंत महत्वाचा. आणि सिद्धार्थ अजून एक प्रश्न होता. इथे आपण एका सर्कलमध्ये वाल्मिक कराड पण दाखवतोय पण व्हिज्युअलमध्ये एका सर्कलमध्ये या सगळ्या वेळी म्हणजे हे सगळं जेव्हा सुरू होतं हे सगळे जेव्हा एकत्र आहेत तेव्हा त्याच्यात कृष्ण आंधळे पण दिसतोय जो अजून पकडला गेलेला नाही. निश्चितपणे सुवर्णा धनंजय देशमुख असेल त्यांच्या कुटुंबाने जे आरोप केलेले आहेत की ही टोळी कार्यरत आहे वाल्मिक कराडसाठी. ते सुरुवातीला वाल्मिक कराड असेल किंवा स्थानिक नेतृत्वाने ते नाकारलं की वाल्मिक कराड आणि या टोळीचा काही संबंध नाही. मात्र CDR सापडलं तो एक पक्का पुरावा झाला आणि त्यानंतर कृष्ण आंधळे जो आतापर्यंत फरार आहे. बाकी सगळे आरोपी आणि वाल्मिक कराड यामध्ये दिसत आहेत आणि खंडणीचा गुन्हा हा पहिला नाहीये. या आधी सुद्धा 2 ते 3 खंडणीचे गुन्हे या टोळीवर आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव नाही. मात्र नक्की सिद्धार्थ तुला थांबवते. मनोज जरांगे जी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मनोज जी खूप गंभीर असे व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर आपण दाखवतोय आणि त्यात हे स्पष्ट होत आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे आरोपी त्या दिवशी ज्या दिवशी खंडणी मागितली खंडणीचा फोन गेला त्या दिवशी सगळे एकत्र होते. वाल्मिक कराड तांदळे हे सगळे एकत्र दिसत आहेत. तुम्ही या व्हिडिओबद्दल काय सांगाल?